सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय। ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा आरोप केलेला आहे। सरकारची कृती सत्तेचा माज दाखवणारी असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। तर देशात लोकशाही संपून हुकुमशाही सुरू झाली आहे। काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी हल्लाबोल केलेला आहे। खरं तर भारत सरकारला जर एवढी वांगचूक यांची काळजी असती तर ते त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली असती, त्यासोबत त्यांनी संवाद साधला असता। मात्र आम्हाला कुणी अडवूच शकत नाही, आम्हाला कुणी प्रश्नच विचारायचे नाही। आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो आणि कुणी आंदोलक जरी असला तरी त्याचं आंदोलन मोडण्याची कुवत ताकद आमच्यात आहे। हा सत्तेचा अहंकार माज दाखवणारी आजची ही कृती आहे। 20 तारखेला होणारं जंतर मंतरवरचं जे देशव्यापी आंदोलन आहे त्या आंदोलनाला दडपण्यासाठी घाबरलेल्या सरकारने, विशेषतः लोकशाही मूल्यांवर विश्वास नसणाऱ्या भाजपने केलेली ही अत्यंत भ्याड कृती आहे। याची निंदा करावी तेवढी कमी आहे। हुकुमशाही संपलेले, हुकुमशाही चालू झालेले हे यातून सिद्ध होते। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय। मला वाटतंय मी म्हणलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झाली आहे। बेशरमपणाचं हे लक्षण आहे, सत्तेचा माज आल्याची ही सगळी लक्षणं आहेत। या देशातल्या जनतेनं तुम्हाला चळवळीतूनच सत्ता दिलेली होती हे सोयीस्कररित्या विसरतात। परंतु अशा पद्धतीनं जर का कोर्टाला पुढे करून शिखंडीसारखं तुम्ही जर का जन आंदोलन मोडणार असाल तर याद राखा, या देशामध्ये जसं श्रीलंकेमध्ये घडलं, बांगलादेशमध्ये घडलं, नेपाळमध्ये घडलं, तो क्षण या देशामध्ये यायला वेळ लागणार नाही।